परमेश्वराने सांगितलं होतं की 7 दिवस तुम्हाला ते करायचं आहे आणि 7 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायच्या, 7व्या दिवशी 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि मग नंतर तुम्हाला कळेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे. तिथं परमेश्वराने सांगितलं की भिंतीची जाड किती आहे, भिंत किती मोठी आहे, किती मजबूत आहे, हे काहीच परमेश्वराने नाही सांगितलं. पण परमेश्वराने सांगितलं तुम्हाला जायचं आहे आणि ही कृती करायची आहे. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण करतो प्रार्थना पण कृतीमध्ये कमी पडतो. सातत्य आम्ही ठेवतो पण मध्ये खंडन पडतं. काही दिवस आम्ही करतो आणि त्याच्यानंतर काय होतं, काही दिवसानंतर आम्ही गळून जातो, नाही म्हणतो आता करायला नको. काही लोक काही काम हाती घेतात आणि ते काम करतात आणि 2 दिवस करतात, 3 दिवस करतात, 4 दिवस करतात, 5व्या दिवशी आळस येऊन जातो आणि काय म्हणायला लागतात, आता काम होणार नाही. परमेश्वराने यहोशूआला सांगितलं की सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते सातत्य असायला पाहिजे, कारण की तुला 7 दिवस जायचंय त्या ठिकाणी आणि 7 दिवस जात असताना 7 दिवस तुम्हाला फक्त चक्रा मारायच्या त्या ठिकाणी. आपल्यासारखे असतात काय म्हटले असते, काय पाळक साहेब सकाळीच उठायचं आणि फक्त चक्रा मारायचे, मारा नगराला चक्रा आणि जा घरी जाऊन जाऊ. तुम्ही आले असते माझ्या बरोबर, आले असते काही जण. किती दिवस आले असते, 1 दिवस 2 दिवस, 3ऱ्या दिवशी म्हटले असते मी नाही जाऊ, मला काय सकाळी उठणं होत नाही आणि मी काही येणार नाही. लहान मुलांना मला प्रश्न विचारायचे, तुम्हाला माहिती आहे का बल्बचा शोध कोणी लावला, लाईटचा? शाळेत जाणारे ऑनस्टाईन कोण म्हणे, त्यांनी लावला? कोणी लावला लाईटचा शोध? हा, व्हेरी गुड, एडिसननी लावला, ऑनस्टाईन नाही. एडिसनने लावला लाईटचा शोध आणि लाईटचा शोध लावत असताना त्याने किती वेळेस प्रयोग केला माहितीये का? 10,000 वेळेस त्याने प्रयोग केला. आपण 10 वेळेस सुद्धा चर्चला आलो तर लगेच गळून जातो. प्रार्थना, आता किती प्रार्थना करायची, नाईट प्रेयर नेन ते 10,000 वेळेस त्याने प्रयत्न केला. वाचा त्याच्याबद्दल तुम्ही. 10,000 वेळेस प्रयत्न केल्यानंतर त्याला काही लोक म्हटले, तुम्ही 10,000 वेळेस प्रयत्न केला आणि 10,000 वेळेस पण तुम्ही फेल झाले, तुम्ही आता या लाईटचा नाद सोडून द्या आणि तुम्ही हे काही आविष्कार करू नका, काही होणार नाही. एडिसन त्याला काय म्हणे माहितीये का? एडिसन म्हणे 10,000 वेळेस मला अपयश आलं, ते अपयश आलं नाही, 10,000 वेळेस मला हे कळालं की लाईट अशा प्रकारे बनवू शकत नाही. 10,000 वेळेस मला समजलं लाईट असं बनवू शकत नाही. आता 10,001 वेळेस मी प्रयत्न करेन आणि मी लाईट बनवली आणि तो सक्सेस झाला. एडिसनने लाईट बनवली. असेच लोक कार्य करू शकतात ज्यांच्या जीवनामध्ये सातत्य आहे. काही दिवस करायचं आणि सोडून द्यायचं, त्या लोकांचं काहीच खरं नाही. ते असेच तरुण होतात, असेच म्हातारे होतात आणि मग नंतर मी गोष्ट सांगितली तुम्हाला, एक म्हातारा रोज येतो आणि वडाच्या झाडाजवळ बसतो आणि गाड्या येतात आणि गाड्या जातात, पाहतो आणि परत उठतो आणि घरात जाऊन बसतो. तसं आयुष्य आपलं होईल. या ठिकाणी यहोशूआ जे आहे, यहोशूआला जे परमेश्वराने सांगितलं त्यावेळेस त्याचा सगळ्यात पहिले देवावरती विश्वास होता आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्याला स्वतःवरती विश्वास होता की मी हे करणार आहे. आपल्याकडे काय असतं, देवावरती विश्वास असतो पण स्वतः खचतो. त्यावेळेस आपण म्हणतो आता मी करू शकत नाही, आता मी सगळं सोडून देतो आणि आता माझ्याच्याने काही होणार नाही. यहोशूआला ज्यावेळेस हे कळालं की परमेश्वराने मला अभिवचन दिलेलं आहे, मोशेच्या नंतर मला लोकांना लीड करायचं आहे, त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं यहोशूआ उठला आणि यहोशूआने ते हाती घेतलं आणि हाती घेतल्यानंतर तो याजकांना पुढे आणि 7 दिवस त्यांनी प्रदक्षिणा घातल्या. 7 दिवस काहीच झालं नाही, 6 दिवस काहीच झालं नाही, 7व्या दिवशी झालं. पण 6 दिवस ज्यावेळेस प्रदक्षिणा घातल्या त्यावेळेस तोही खचला असेल, कारण की 6 दिवसापासून आम्ही चक्रा मारतो, काहीच घडत नाही आणि परमेश्वर म्हणतो हे नगर मी तुझ्या हाती देणार आहे. आज किती वर्ष, किती दिवस आम्ही वाट पाहतो, कितीतरी वेळेस आम्ही पाहतो परमेश्वरा सक्सेस कुठे, ब्रेक थ्रू कुठे, जे मला पाहिजे ते मला भेटत नाही, असं काय चाललेलं आहे माझ्या जीवनामध्ये. पण मी तुम्हाला सांगतो, धीर धरा, सातत्य ठेवा, परमेश्वर तुम्हाला यश निश्चित देणार आहे. हालेलुया, हालेलुया. धीर धरवतो का आपल्याला? धीर धरवतो? आपल्याला तूप खाल्ल्याबरोबर गोरा पान दिसायला पाहिजे का? असं खाल्लं का असं पाळसाहेब गोरा झालो का? एका दिवसात गोर होणार नाही ना तुम्ही, एका दिवसात गोर होणार नाही. गोर होण्यासाठी वेळ लागेल थोडासा. तुम्हाला आणखी तूप खावं लागेल, 1 महिनाभर तुम्हाला तूप खावं लागेल, चांगलं तजेल होईल, त्यावेळेस चेहरा तुमचा फ्रेश दिसायला लागेल. मग लोक म्हणले आता तुम्ही रूपवान दिसता. अब्रामाला ज्यावेळेस अभिवचन प्राप्त झालं त्यावेळेस अब्रामाला एका दिवसात बाळ झालं नाही.
अब्रामाची स्त्री वांझ होती आणि पवित्र शास्त्र सांगतं की अब्रामाला ज्यावेळेस अभिवचन प्राप्त झालं त्या अभिवचनानंतर देखील त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवलेला असताना त्याची पत्नी जी होती ती विश्वासात कमजोर पडली. त्याच्या पत्नीला वाटलं असं काही होत नाही, आता मी म्हातारी झाले आणि आता हे देवदूत बोलून गेले की पुढच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस येऊ तुझ्या हाती बाळ राहील, त्यावेळेस ती हसली असं म्हटलेलं आहे. सारा हसली. तिला वाटलं असं होणार नाही, पण परमेश्वर बोलला होता आणि तो ते करणारच होता. हा विश्वास अब्रामाचा होता. म्हणून बाया कशा असतात लेडीज? भावनिक असतात. लेडीज फार भावनिक असतात. म्हणून मी मुलांना सांगतो जास्त मुलींच्या नादी लागू नका. एक घटना मी बघितली मोबाईलवरती न्यूजमध्ये. नांदेडमध्ये एक मुलगी तिने एका मुलाबरोबर प्रेम केलं आणि प्रेम केल्यानंतर काय झालं, त्याच्या आई वडिलांनी त्याचा खून केला 3 महिन्यापूर्वी. त्याला मारून टाकलं. आई वडील जेलमध्ये गेले आणि हिनं त्या भावाच्या प्रेताबरोबर लग्न केलं. म्हणजे त्या मुलाच्या प्रेताबरोबर लग्न केलं. म्हणे याच्याबरोबर मी आता हिच्या घराबरोबर मी आयुष्यभर राहील आणि याचं घर सांभाळत. आणि आता 3 महिन्यानंतर तिची न्यूज आली की तिनं सासूबाईला सोडून दिलं, सगळ्यांना सोडून दिलं. ती तिच्या घरी परत गेली आणि काय म्हणते, नाही ते लोक मला असं तरच त्रास देत. काय प्रेम आणि कशाचं प्रेम? काय नसतं प्रेम. शिका, चांगले मोठे बना, देवाच्या सानिध्यात वाढा. परमेश्वर तुमचं जीवन अधिक आशीर्वादित करील. चुकीच्या मार्गाने जाऊ नका. सध्या 16-17 वर्षाचे मुलं हातात चाकू घेऊन मारत आहेत एकमेकाला. आपल्या इथं औरंगाबादमध्ये कितीतरी घटना घडल्या. चाकूने मार, हे कर. हे 16-17 वर्षाच्या मुलाला शिक्षण कोणी दिलं? आई वडिलाचं लक्ष कुठं आहे? म्हणजे याचा अर्थ जी दिशा आपल्याला द्यायला पाहिजे ती दिशा आपण मुलांना देऊ शकत नाही. ती दिशा मुलं स्वीकारत नाही, पण चुकीच्या दिशेने ते जात आहे. पण परमेश्वरावरती विश्वास ज्यावेळेस आम्ही ठेवतो विश्वासणारे या नात्याने, त्यावेळेस आमची कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमचं सातत्य फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला कळेल नंतर. प्रेम ज्यावेळेस तुमचं 32, 33, 34 होईल त्यावेळेस म्हणतात प्रेम बिम काय नसतं, काम सगळं असतं. पैसे कमावं लागतात, घर चालवावं लागतं. बायकोले लाता घालतील, जा आणा पैसे. पण आपलं वय तसं असतं. योशुआ तसा नव्हता. योशुआने विश्वास ठेवला. अब्राहामाने देखील विश्वास ठेवला. अब्राहामाची पत्नीने विश्वास ठेवला नाही, पण अब्राहामाने विश्वास ठेवला. आणि अब्राहाम म्हणतो जे अभिवचन मला परमेश्वरापासून प्राप्त झालेलं आहे त्या अभिवचनामध्ये मी मजबूतीनं चालणार आहे. म्हणून माणसं जे असतात ते एकदा चालायला लागले तर डळमळत नाही. काही माणसं डळमळतात, पाठीमागे जातात. शक्यतो मी बघितलं की माणसाने एकदा विश्वास धरला तर तो पूर्ण पार घेऊन जातो. तसं लेडीजचं नसतं. लेडीज कमकुवत असते, भावनिक असते, लवकर इमोशन्स मध्ये येतात आणि लवकर पटकन विश्वास ठेवतात, पटकन विश्वासातून माघार येतात, पटकन काही कृती करतात, पटकन सोडून देतात. हे बाईचं नेचर असतं. प्रत्येक बाईचं, आत्तापासून नाहीये, आरंभीपासून नेचर आहे. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं ज्यावेळेस सातत्य आम्ही ठेवतो त्यावेळेस जय आम्हाला प्राप्त होतं. परमेश्वराने ज्यावेळेस त्याला सांगितलं त्या प्रकारे त्यांनी केलं. त्यावेळेस पहिली प्रदक्षिणा 11व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगराभोवती 1 वेळा प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तिथे रात्री मुक्काम केला. 1 झाली, 1 पूर्ण झाली. आणि 1 झाल्यानंतर 1ला तर सगळ्यांनाच उत्साह असतो. आपण पहिल्या दिवशी येऊ आणि प्रार्थना करू म्हणल्यावर सगळे गच्च येतात आणि प्रार्थना करतात. 1 प्रदक्षिणा झाली. मग परत योशुआ मोठे पहाटे सुटून 12व्या वचनात म्हटले याचकाने परमेश्वराचा कोश उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे फुंकून परमेश्वराच्या कोशापुढे ते एकसारखे फुंकीत निघाले आणि सशस्त्र लोक त्याच्या पुढे चालू लागले. रणशिंगे फुंकली जात असता पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशी नगराला 1 प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. हे सगळे लोक फार विश्वास होते. या सगळ्या लोकांचा विश्वास परमेश्वरावरती होता. या सगळे लोक यहोशुआचं ऐकणारे होते. यहोशुआने जे सांगितलं ते त्यांनी केलं. त्यांनी यहोशुआला नकार दिला नाही. ते यहोशुआच्या पाठीमागे जात राहील. आपण करणार आहोत का तसं? आपण ऐकणार आहोत का? आपली कृती आहे का तशी? आपली कृती बऱ्याचशा वेळेस फेल ठरते. आपण म्हणतो पण त्याप्रमाणे करत नाही आणि न केल्यामुळे काय होतं, जे आम्हाला भेटायचं ते भेटत नाही, जे आम्हाला पाहिजे ते हस्तगत होत नाही, आमचा विजय होत नाही, आमचा पराजय होतो. यहोशुआ 7व्या दिवशी ज्यावेळेस उठला त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की 7व्या दिवशी त्याने 7 वेळा रणशिंगे हाती घेऊन त्या कोशाला हाती घेऊन याजकासहित त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकीत असता यहोशुआ लोकांना म्हणाला जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिलेले आहे. हे नगर व जात जे असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करा.
आणि 20 वचन सांगतं, तेव्हा लोकांनी जयघोष केला, रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागीच कोसळला. हालेलुया. विजय कोणी केला? परमेश्वराने. कृती कोणाला करावी लागली? यहोशुआला आणि इस्रायल लोकांना. कृती कोणाला करावी लागेल? मला कृती करावी लागेल. प्रार्थना खूप झाल्या, आता कृती करावी लागेल. पण आपण कसं असतो? आपण यहोशुआ सारखे नसतो आणि यहोशुआच्या सैन्यासारखे नसतो, याजकासारखे नसतो. आपण असतो आळशी. कसे असतो आपण? आळशी. सकाळी किती जण उठतात? 5ला. अरे वा, 3-4 जण. 5-6. गुड गुड गुड. तुम्ही चांगले आहात. म्हणजे आपल्या चर्चमध्ये आळशी कमी आहेत. मग आळशी कृती करू शकत नाही, कारण की आळशाचा दिवस कशात जातो माहिती का? उद्या करील, उद्या करील, उद्या होईल, उद्या उद्या उद्या, आणि उद्या कधी येत नाही. आता उद्या उद्या करता करता बघा, काही 40 वर्षाचे झाले. उद्या उद्या करता करता काही 50 वर्षाचे झाले, 70 वर्षाचे झाले. आणि आता काही दिवसाने पेटी आहे की नाही? कोणतं गाणं गातो आपण? नीले आसमां के पार जाएंगे मेरा येशू रहता. येशू पण म्हणे, तू खाली असताना आसमा के पार येण्याच्या पूर्वी खाली काय केलं? आळस आपल्याला सोडण्याची वेळ आलेली आहे. पवित्र शास्त्र नीतिसूत्रे 6:6 मध्ये काय सांगतं? अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. का बरं मुंगीला परमेश्वराने सांगितलं असं मुंगीकडे पाहिला? तू मुंगीला पाहिलं कधी? निरीक्षण केलं? सगळ्यांनी केलं असं. आता मुंगीची रांग अशी चालली, असं हात ठेवून पाहिलं कधी? बोट मी ठेवलेलं आहे, असं बोट ठेवून पहा. ती रांग तुटल्यानंतर घरी जाते वापस? नाही जात. ती रांग जरी आपण तोडली नाही, असं हात जरी ठेवला, बोट जरी ठेवला, तर ती अशी होऊन वळवून अशी जाते आणि ती रांग तुटत नाही त्यांची. लहानपणी केलेलं आहे मी तसं, तुम्ही केलं असेल. ती अशी चालूच राहतं, त्यांचं काम चालूच राहतं. पण मुंगी थकत नाही. मुंगीकडे पाहायला लावलेलं आहे आणि मुंगीकडून शिकायला लावलेले की मुंगी थकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात ती आपलं अन्न साठवते. म्हणजे मुंगीला सेविंगची डोकं आहे. अक्कल नको म्हणायला. काही जण लगेच अक्कल म्हणले, अक्कल काढली. आमचं डोकं आहे तिला. काय डोकं आहे की उन्हाळ्याच्या दिवसात कष्ट करायचे आणि मग ते साठवून ठेवायचं, म्हणजे मला ते पावसाळ्याच्या दिवसात काम येईल. पण बऱ्याचशा वेळेस बरेचसे माणसं इतकी आळशी आहेत की त्यांचं बँक अकाउंट खडाखट 0 आहे. आय एम 0. आणि पाळक साहेबांनी ते गाणं ऐकलेलं आहे, मिस्टर झिरो बिकम हिरो, मेरा नाम है झिरो. पण पवित्र शास्त्र तसं सांगत नाही. कष्ट करणाऱ्यासाठी देव आशीर्वाद देतो. त्यावेळेस परमेश्वर मुंगीकडे जा म्हणतो आणि मुंगीकडे जाऊन शहाणा हो म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ कृती करा. आता कमीत कमी नाही चर्चसाठी तर कमीत कमी स्वतःचं घर, स्वतःचे लेकरं, स्वतःचं जीवन याच्यासाठी एक आखणी करा आणि त्या आखणीने परमेश्वराच्या सानिध्याने पुढे जा. कारण की यहोशुआ जो गेला पुढे, त्याच्या प्लॅन आणि त्याच्या योजना कृतीमध्ये आणल्याने गेला. आता कृतीमध्ये आणण्याची वेळ आली. आपलं आयुष्य आळसात चाललेलं आहे. नीतिसूत्र्याचा 10वा अध्याय 4 वचन काय सांगतं बघा. नीतिसूत्र्याचं 10वा अध्याय 4 वचन. नीतिसूत्रेचं पुस्तक 10 अध्याय 4 वचन. सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योगाचे हात धन मिळवतात. सैल हाताने म्हणजे कसा? करू, उद्या करू, परवा करू, काय होत नाही, जीवन दिलंय देवाने, येईल उद्याचा दिवस, येईल परवाचा दिवस, आणि तो काय करतो? आपले हात सैल करतो. म्हणजे हाताने काम करायला जातच नाही. त्याला ज्या वेळेस काम करायची संधी येते त्या ती संधी तो गमावतो आणि तो संधीला त्या ठिकाणी वापरत नाही, ऑपॉर्च्युनिटी स्वीकारत नाही आणि तो म्हणतो सैल हाताने काम करतो. आणि जो सैल हाताने काम करतो तो दरिद्री होतो. तो कसा होतो? त्याच्यात देवाचं काय आलं का? देवाने ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला ज्ञान, देवाने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, मला बुद्धी ज्ञान दिलेलं आहे, देवाने सर्व सामर्थ्य दिलेलं आहे. पण जर मी सैल हाताने काम करत असलो तर मी कसा होईल? मग दरिद्री कोणामुळे येते? देवामुळे येते की तो आपल्यामुळे येते? आपण कोणाला दोष देतो? बोला मोठ्याने. आज तुम्हाला कळलं तुम्ही कोण आहात. तुम्ही उद्योगी आहात का आळशी आहात हे तुम्हाला परमेश्वर दाखवून देईल. आणि मग आजपासून तुम्ही प्रार्थना करा की मला आळशी राहायचं नाही, मला उद्योगी बनायचं, काहीतरी करणारा बनायचं.
उद्योगाच्या हात धन मिळवतं. म्हणजे आपण म्हणतो उद्योग काय, हे लोक चुकीचं काम करतात. चुकीचं नाही, जे कष्ट करतात परमेश्वर त्याला विपुल रीतीने आशीर्वाद देतो. आणि जो उद्योगी आहे, जो काम करणार आहे, त्याच्या हातामध्ये पैसा असतो. पैसा नसतो असे नाही, असतो, कारण की तो कष्ट करणार आहे, तो आळशी नाही. नीतिसूत्रे, आळस घोर निद्रेत लोटतो, रिकामा फिरणारा उपाशी मरतो. म्हणजे आळस कसा असतो? आळस आम्हाला काय करतो? झोप आणतो. आळशी माणूस काय करतो? कधी पण सकाळी जा, दुपारी जा, संध्याकाळी जा, रात्री जा, त्याचं काय असतं? एकच काम असतो, झोपलेला असतो. त्याचा बिछाना कसा असतो? तुमचा बिछाना कसा असतो? मी तुमच्या घरी आलो, बिछाना कसा असतो? का असं चुरगळलेला? मग समजतं मला आत्ता झोपेतून उठले आहे ना. काही काहींचं बिछाना तसाच पडलेला असतो, किंवा घरामध्ये काय काय पडलेलं असतं काय माहिती, खूप इकडं कपडे, तिकडं कपडे, इकडं कपडे. मग आल्यानंतर अरे उठा उठा कपडे हे करा. ते घर कोणाचं आहे? बोला ना, आता तुम्ही घाबरायला लागला. असं नाही, आपण एक मंडळी आहोत, याच्यातून आपण शिकतोय. ते घर आळशाचं आहे. आपल्या लोकांची खास, आपल्या लोकांची एक सवय, जुनं जाणं, काय काय असतं ते, काय कपडे बिपडे ते देत नाही कोणाला, फेकून पण देत नाही. ते काय केलेले असते, ते वरती एकदम कोंबू कोंबू ठेवलेले असते. घरात गेल्यावर लगेच कळतं का थोडे बांधले. विचारा याच्यात काय नाही, काय नाही, जुने कपडे फेकून द्या ना. मग कशाला ठेवलेत ते? तिथं ठेवलेले असतात ते. हे काम कोणाचं आहे? माणसाचं एक बाईचं आहे. मला नाही तर माणसाने करायचंय काम, फेकून द्यायचं, स्वच्छता करायची. बाईचं काम आहे घर स्वच्छ करणं, घर व्यवस्थित ठेवणं. मग आळशी कसा असतो? पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की आळशी जो असतो तो घोर निद्रेत असतो. म्हणजे त्याला निद्रा लागते, त्याला चांगली झोप लागते. जो आळशी आहे तो लवकर उठत नाही. चर्च किती वाजता असतं? तुम्ही उठता कितीला? बरोबर 9:30ला उठतो आम्ही. आणि 9:30ला उठल्यामुळे आम्हाला काही येणं होत नाही. आणि म्हणून आम्ही धावत पळत कसं तरी येतो. मी मागच्या वेळेस पण सांगितलं, जीजस कॉलमध्ये मी गेलो, सकाळी 9 वाजता लोक येतात आणि देवाची उपासना करतात. आणि या आळसामुळे काय झालेलं आहे, आम्ही फार पाठीमागे राहिलेलो आहोत. आळस घोर निद्रेत लोटतो. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की जो आळशी आहे तो प्रगती करू शकत नाही. त्याच्यानंतर 20:4 मध्ये काय म्हटलेलं बघा, 20:4 हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही. हिवाळा लागल्यामुळं आळशी का बरं नांगरीत नसं? हिवाळ्यात खूप थंडी वाजते, मला थोडं झोपलं पाहिजे. आणि मग त्याला असं वाटतं की आता नांगरणी नको, मी नांगरणार नाही किंवा काम करणार नाही. म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागतो. हे माझं वचन नाही, हे पवित्र शास्त्र. शलोमोन जो फार मोठा ज्ञानी माणूस आहे, त्याने हे लिहून ठेवलेलं आहे. आज बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये प्रगती का होत नाही? याच्यामध्ये देवाचा हात नाही, याच्यामध्ये तुमचा हात आहे. याच्यामध्ये बळच देवाला नाव ठेवू नका आणि असं म्हणू नका की ही प्रगती जी आहे ती देवामुळे थांबलेली आहे. ही प्रगती माझ्या स्वतःच्या आळसामुळे थांबलेली आहे. यहोशुआ तसा नव्हता. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की यहोशुआ जो होता तो सामर्थ्यशाली होता. त्याने जे हाती घेतलं ते त्याने स्वीकारलं आणि त्या ठिकाणी त्याने असं म्हटलं नाही की आता मला हे करायचं नाही, तर तो त्या ठिकाणी ते करण्यासाठी उत्सुक होता आणि त्याने ते स्वीकारलं असं म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं आणखी मी तुम्हाला सांगतो. 23 नीतिसूत्र 23:2 बघा. नीतिसूत्र 23:2 बघा. तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सो. मग आळस कशातून येतो? खाल्ल्यामुळं. जो जास्त खातो ते, खरंच तुम्हाला सांगतो मी, शरीराला जास्त अन्नाची गरज नाही. तुम्हाला सुस्ती कधी येते तुम्ही बघा, हे तुम्ही अभ्यासच करत नाही ना. डायजेशन जे होतं ना, ज्यावेळेस आपल्या शरीरात पोटात अन्न जातं त्यावेळेस आपलं सगळं ब्लड जे असतं का, ते सर्व ब्लड पोटाकडे येतं, त्याला काम दिलं जातं. जसं जसं तुम्ही खाता ब्लड सगळं पोटाकडे येतं आणि मग पोटामध्ये ते पचवण्याचं क्रिया करतं. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता मला डिझिनेस झालं, मला ना चक्कर आल्यासारखंच झालं, जेवण केलं चक्कर आली आणि असं झालं तसं. आणि ते कशामुळे झालं? तुम्ही खूप खाल्लं आणि ते आता रक्त पूर्ण इकडे गेलं, त्याला पचवायचं काम दिलं तुम्ही आणि ते पचवायचं काम दिल्यामुळे त्याला
लोड आला ना त्याच्यावरती, मग शरीर गळून गेलं आणि तुम्हाला सुस्ती आली, आणि सुस्ती आल्यावर तुम्ही झोप घेतली आणि असा डोळा लागला बाळक साहेब की रात्री 8 वाजता जाय. इतका आळस, इतका आळस. दरवाजा जसा बिजगऱ्यावर फिरतो, आळशी तसा आपल्या बिछाण्यावर लोळतो. आणि आपण दोष कोणाला देतो? देवा माझ्या जीवनात प्रगती नाही, देवा माझ्या जीवनात आशीर्वाद नाही. देव म्हणतो उठ, आपला बिछाना नीट कर, मी तुला आशीर्वादित देण्यासाठी आहे. हालेलुया. किती जण आळशी आहेत खरं सांगा बरं? आळशी, झोपेतून उठणंच होत नाही, उठणंच होत नाही, आम्ही उठूच शकत नाही. जे हाऊसवाईफ आहेत ते तर माणसं तर कामाला जातात, पण जे हाऊसवाईफ आहेत, जे घरगुती गृहिणी आहेत, ज्या घरी काम करतात, त्यांना किती जणाला जाग येत नाही, लवकर जागच येत नाही. बाळासाहेब आम्हाला फार कष्ट असते असं म्हणत जासाल तर पवित्र शास्त्र सांगतं की जे दारिद्र्य आहे ते दरोडेखोराप्रमाणे, दरोडेखोर म्हणजे जे डाकू असतो त्या डाकूप्रमाणे येईल आणि तुम्हाला गाठील आणि तुम्हाला नसते नाबूद करून टाकेल. आणि मग तुम्ही दोष जो आहे तो देवाला देत बसताल. देव म्हणतो आता वेळ आलेली आहे, तुला झोपेतून जागं व्हायचं आहे, आळशी नका राहू. एक जण मला म्हणे बाळासाहेब सकाळी 9ला चर्च चालू करा. म्हणलं अरे बाबा तसं काही म्हणू नका. म्हणजे मी म्हणलो नाही त्यांना, पण मनात म्हणलं ना तसं काही म्हणू नका. 9ला जर चालू केलं तर कोणीच येणार नाही, कारण की आमची झोप होत नाही, आम्हाला येणार नाही, होणार नाही. मी तो म्हणतो 9 वाजता नाही, सकाळी 5 वाजता चर्च चालू झालं पाहिजे. खरंच प्रार्थनाला खूप चांगलं वाटतं. सकाळी सकाळी प्रार्थना करा. आम्ही सकाळीच बरोबर डॉट 5:30 वाजता अलाराम लावून निघतो आणि सकाळी सकाळी ज्यावेळेस डोंगरावर जातो त्यावेळेस जी प्रार्थना होते ना तशी प्रार्थना कुठंच होत नाही. सकाळीच जाऊन प्रार्थना करायची 9-10 वाजेपर्यंत, सुपर प्रार्थना. आज मी तुम्हाला हे काय सांगत आहे, कारण की आपण वाढत का नाही, आपण पैशाने कमजोर का आहात, आपण आपल्या शरीरामध्ये कमजोरी येते, आपण अशक्त आहोत, आपल्याला विकनेस येतो. हे गोळ्यांचं औषधाचं काहीच नाही, फक्त थोडा आळस झटका, तुम्ही सगळे चांगले आहात. म्हणा ना आमेन. तुम्ही आजारी नाही. आता नवीन रेव्हिलेशन दिलं बाळगताय, तुम्ही आजारी नाही. थोडी चरबी वाढलेली आहे, त्या चरबीला कमी करण्याची गरज आहे, चालायची गरज आहे, व्यवस्थित खाण्याची गरज आहे, थोडं खाण्याची गरज आहे, अति लो ओव्हरलोड होस्तर खाण्याची गरज नाही. व्यवस्थित खाल्लं तर पचन पण व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल आणि परमेश्वर वरती दोष येणार नाही. हे जे सगळे लोक आहेत ना, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जेवढे पण लोक होते, यहोशू होता, मोशे होता, अब्राम होता, हे सगळे लोक आळशी नव्हते, हे परमेश्वरामध्ये मजबूत होते आणि कार्य करणारे होते, म्हणून परमेश्वराने त्यांना यश दिलं. आपण एकदा मोबाईल घेतला आणि संडासात गेलो तर 5-5 तास बाहेर येत नाही. 5 तास काही जण त्यांना संडासच होत नाही मोबाईल हात घेऊन गेल्याशिवाय. तर विचार करा, 5 तास तुम्ही संडासात घातले तर किती वेळा तासाला तुम्ही काम करणार? तरुण मुलांना सवय असते ना, असते का नसते? तरुण मुलांना एकदा गेले तर बाहेर येतच नाही. 5 तास तुम्ही तिथं जर घातले तर मग जीवनाचे सगळे पुढचे तास जे आहे ते डळमळले समजायचे. डळमळतात की नाही? डळमळले काहीच होणार नाही जीवनात. आळस हा माणसाला खूप वीक बनवतो, अशक्त बनवतो. सध्या तुम्ही बघितलं असेल युट्यूबवरती पास्टर पॉल तांगे यांच्या चर्चमध्ये सकाळी 5 वाजता प्रार्थना चालू आहे आणि त्या सकाळी 5 वाजता ते चर्च पूर्ण भरलेलं असतं आणि 5 वाजता येऊन लोक प्रार्थना करतात त्या ठिकाणी. महाराष्ट्रात कधी होईल? मी त्यांच्या चर्चला गेलेलो आहे. इतके आवेशी लोक आहेत ना, ज्यावेळेस 5 वाजता म्हणलं की 5 वाजता येतात आणि प्रार्थनेला सुरुवात करतात. आता सध्या त्यांच्या इथं प्रार्थना चालू आहे. रोज सकाळी 5ला लोक येतात, 5ला प्रार्थना करतात आणि तिथून मग घरी जातात, तयारी करतात आणि मग नंतर ते सुरुवात करतात. जर मी 1 महिना सकाळी 5 वाजता रोज प्रार्थना ठेवली तर किती जण येतील या ठिकाणी? उगाच नका सांगा, कोणी येणार नाही, मला माहिती, सगळे झोपतील. एक नाईट प्रेयर होत नाही आपल्याला. नको नाईट प्रेयर नको, खूप झोप येते, मला झोप सहनच होत नाही. झोप कशी सहन होत नाही? कारण की तुम्ही सवय लावली नाही, शिस्त लावली नाही. एक दिवस रात्री जागल्याने माणूस मरत नाही मरत माणूस. आळस भरलेला आहे. माणसाला जर एखादी गोष्ट करायची ठरवली आणि ती जर त्याने पूर्ण मनाने ठरवली तर मी सांगतो तुम्हाला,
ती ठरवल्यानंतर ती करायला त्याला कोणतीच गोष्ट अवघड जात नाही. पण माणूस ती गोष्ट ठरवत नाही, वर्ष आयुष्य आळसात जातं आणि मग नंतर अनसक्सेसफुल, सगळ्या गोष्टी निराश, त्याच्यानंतर ज्या गोष्टी असतात आजार पण शरीराला जडतं आणि आपण दोष कोणाला देतो? देवाला. म्हणून मला इथं तुम्हाला सांगायचं, तुम्ही आजारी नाही, फक्त तुमच्यातला आळस दूर करायचा आहे, आळस झटकून टाकायचा आहे आणि पूर्णपणे तयार व्हायचं आहे. सकाळी 5 वाजता उठायला सवय लावा 5 वाजता उठायला. काही काम नाही तरी उठा 5 वाजता, बायबल वाचन करा, प्रार्थना करा आणि आपल्या कामाला सुरुवात करा. एकदा तुम्हाला सवय लागली, 21 दिवस तुम्ही करा. 21 दिवसानंतर ती सवय तुम्हाला कंटिन्यू पुढे घेऊन जाईल आणि तुम्ही एक चांगले सकाळी उठून ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, बायबल वाचन करतो किंवा काही कार्य करतो, त्यावेळेस ते चांगलं स्मरणात आपल्या राहतं. या लोकांना यश का प्राप्त झालं? ह्या सगळ्या गोष्टी त्यांना का मिळाल्या? कारण की पवित्र शास्त्र सांगतं की त्यांनी कृती केली आणि कृतीमुळे त्यांना यश प्राप्त झालं. म्हणून कृती करत असताना त्यांचे पाय चालले, त्यांचे हात चाललं, त्यांचं मुख चाललं. फक्त परमेश्वराने जय दिला नाही की जा आणि तुम्ही घरी बसून राहा आणि घरी बसल्यानंतर हा तट जागच्या जागी कोसळेल आणि मग नंतर तुम्ही जा आतमध्ये, असं म्हटलं नाही परमेश्वर म्हटला तू वराराचा कोश घे, 7 याजक घे, रणशिंगे फुंकायला लाव, सैन्य त्याच्या पुढे ठेवा आणि तुम्ही 7 दिवस त्याच्या भोवती प्रदक्षिणा घाला. आणि तसं करत असताना तुम्ही त्या ठिकाणी शांततेने जा, पण 7व्या दिवशी मोठ्याने जयघोष करा, रणशिंगे जोराने वाजवा, म्हणजे मी तुम्हाला यश देईल. हे पण नव्हतं सांगितलं की तट जागच्या जागी कोसळेल, यश देईल. आणि तसं म्हटल्यानंतर ज्यावेळेस रणशिंगे वाजवण्यात आली, जयघोष करण्यात आला, त्यावेळेस तट कोसळला आणि मग त्यांनी जाऊन यरीहो काबीज केलं. आपण काबीज करू शकणार नाही काहीच, आपल्या जीवनात आपण काहीच मिळू शकणार नाही जोपर्यंत आम्ही आळसात आहोत. आळस हा आमच्या जीवनामध्ये फार घर करून बसलेला आहे आणि त्या आळसामुळे काय झालेलं आहे, जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला मिळत नाही. आता काही तरुण मुलं ज्यावेळेस शिक्षण घेतात, शिक्षण घेतल्यानंतर लगेच त्यांना काय पाहिजे? टेबल आणि खुर्ची आणि पेन. असं होत नाही. एका दिवसात तुम्हाला टेबल, खुर्ची, पेन भेटणार नाही. तुम्हाला हळूहळू काम स्टेप बाय स्टेप करावे लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, चांगले मार्क्स पडावे लागतील आणि मग नंतर टेबल, खुर्ची तुम्हाला येईल. मग नंतर परमेश्वर तुम्हाला त्या स्टेप बाय स्टेप वाढवल. का? कारण की तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत घेतली आहे. या सगळ्या गोष्टी जे आम्हाला पाहायला भेटतात पवित्र शास्त्रामध्ये, या गोष्टी जरी परमेश्वराने केल्या तरी माणसाचा उपयोग केला, म्हणून माणसं देखील परमेश्वराला समर्पित जीवन जगले, म्हणून त्यांना यश प्राप्त झालं. आज मला ते सांगायचं की कंटिन्युएशन, सातत्य, कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. जर तुम्हाला काही शिकायचंय, जर तुम्हाला काही करायचंय, जर परमेश्वराचे आशीर्वाद पाहिजे, जर परमेश्वराचं सानिध्य पाहिजे, ते सुद्धा मिळवण्यासाठी तुम्हाला आळशी राहावं लागणार नाही. हालेलुया. किती जण आळशी येतात इथं? मला येणंच होत नाही, मला जागच येत नाही, मला फार काम असतं. किती जण आहेत? आणि त्याच्यामुळे मला काही झोपेतून उठताच येत नाही. सगळे उठणार. पुढच्या रविवारी 5 वाजता घ्यायचं चर्च. कृती करा, आळशी राहू नका. तिसरे पॉइंट मी सांगतो तुम्हाला माझा आहे, निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत किंवा गोष्टींसाठी जो दरवाजा उघडलेला आहे तो बंद करा. आपलं फार निगेटिव्ह माइंडसेट असतो, होणार नाही, जमणार नाही, मला येणार नाही, मी नाही करू शकत, ते करू शकतात, ते टॅलेंटेड आहेत, त्यांच्याकडे ते ज्ञान आहे, ते आहे, ते आहे, हे आहे, असं होईल. पण परमेश्वराने प्रत्येकाला एक ज्ञान दिलेलं आहे, प्रत्येकाला समान ज्ञान दिलेलं आहे. ज्यावेळेस एका वर्गामध्ये शिक्षक शिकवतात त्यावेळेस असं शिकवतात की एक डॉक्टर व्हावा, एक इंजिनियर व्हावा आणि एक साधारण व्हावा असं शिकवतात. मला नाही वाटत, सगळ्यांना समान शिकवतात, पण ते घेण्यावरती असतं आणि त्या ज्ञानानुसार ते काय होतं, ज्याला जे पाहिजे ते घेतात आणि त्याच्यानुसार ते बनल्या जातात आणि ते घेण्यावरती आहे. मग आज तुम्ही जे इथं बसलेले आहात, जे तुम्ही स्वीकारत आहात, जे तुम्ही घेत आहात, ते निगेटिव्ह जर घेतलं, मी करू शकणार नाही, असं माझ्याकडून होणार नाही, तर मी तुम्हाला सांगतो त्या निगेटिव्ह गोष्टीमुळे तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार नाही. म्हणून आपलं हृदय कसं पाहिजे? आनंदी पाहिजे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 17 अध्याय आणि 22 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? नीतिसूत्रे 17 अध्याय 22 वचन. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे शुष्क करते. आनंदी हृदय, ज्यावेळेस आम्ही आनंदी राहतो, नीतिसूत्रे फार अनमोल आहे.
नीतिसूत्रामध्ये सांगितले की तुमचं हृदय जर उल्हासित आहे, तुमचं हृदय जर आनंदी आहे, तर तुमचं आनंदी हृदय जे काय करतं, काय म्हटलेलं आहे, शरीराला उत्तम औषधी आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, खिन्न हृदय कसं आहे, खिन्न हृदय हाडे शुष्क करतात. तुम्ही जर नेहमी खिन्न असाल, जमणार नाही, माझ्याकडून होणार नाही, माझ्या लेकरांना काही येत नाही, आम्हाला काही जमणार नाही, याला वाचता येत नाही, याला लिहिता येत नाही, याला काही येणार नाही, तसं म्हणू नका. त्याला शिकवा, त्याला वाचायला लावा, तुम्ही शिका, तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि म्हणा हे जमत नाही मला जमणार आहे. निगेटिव्हिटीसाठी दरवाजा बंद करा. आणि ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्हिटीसाठी दरवाजा बंद करता त्यावेळेस तुमचं माइंडसेट पॉझिटिव्ह उघडल्या जातं. या साधारण गोष्टी आहेत. देवाचे आशीर्वाद मिळण्याच्या पहिले ही तयारी आहे. माणसाला परमेश्वर प्रिपेअर करतो, तयार करतो. असंच आळशी माणसाला देव कधी आशीर्वाद देत नाही. कसं काय देईल देव आशीर्वाद? आळशी माणसाला कसं काय आशीर्वाद देतो? काहीच करायचं नाही, काहीच करणार नाही, देवा मला फक्त तुम्ही प्रार्थना करतो आणि तू मला दे, तसं होणार नाही. जे आम्ही पेरतो तेच उगवतो. जर आम्ही आळस पेरतो तर आळस उगवतो आणि त्या आळसामुळे काय होतं, सगळं काही संपून जातं. नीतिसूत्रे वाचा तुम्ही पूर्ण. नीतिसूत्रामध्ये आळसाबद्दल फार चांगलं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आळशी माणूस कोणतं काम हाती घेतो त्याच्याकडून ते होत नाही. इवन आळशी माणूस आपला ताट हातामध्ये घालतो आणि तो त्याला तोंडाकडे नेण्यासाठी श्रम वाटतो. इतकी आळशी असतात काही जण. पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं होतं, आमच्या गल्लीमध्ये एक परिवार राहायचा, त्यांना इतका टीव्हीचं वेड होतं की ज्यावेळेस ती सिरियल लागायची त्यावेळेस असा ताटात हात आणि अशी टीव्ही आणि असं तर असंच राहायचा हात किती वेळ. अरे ते घास तर खा, इतकं टीव्ही मध्ये लक्ष. म्हणजे एकदा का आळशी माणूस ताटात हात घालतो तर त्याला तोंडाकडे नेण्यासाठी श्रम वाटतो. तुम्ही जर म्हणताल की नाही आमचा स्वभाव असा आहे, आमचं नेचर असं आहे, आम्ही असेच राहा आळसात. पण पवित्र शास्त्र आळशी माणसाबद्दल सांगतं की आळशी माणूस काही त्याच्या जीवनामध्ये सक्सेस मिळू शकत नाही. निगेटिव्हिटी त्याच्या जीवनामध्ये कार्य करेल, निराशा त्याच्या जीवनामध्ये कार्य करेल, उत्तम हृदय त्याचं राहणार नाही, आनंदी हृदय राहणार नाही आणि त्याचं हृदय जे आहे खिन्न राहील. आणि खिन्न माणसाच्या जीवनात निराशा येतात, खिन्न माणसाच्या जीवनात आजार येतात, खिन्न माणसं लवकर लवकर त्रासामध्ये पडतात, कारण की त्यांचं हृदय जे आहे ते आनंदी नाही. बघा, एखादा माणूस गरीब असतो, साधारण असतो, पण तो आनंदी असतो, खुश असतो. काय आपल्याला वाटतं मग हा इतका खुश कसा? तो स्वीकारतो आनंद आणि मस्त राहतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी होतो. काही काही जण खूप सारं असतं पण त्याच्यात आनंदी नसतात. हृदय एकदम खिन्न असतं आणि ते खिन्न झाल्यामुळे काय होतं, आजार येतात, शारीरिक गोष्टी येतात आणि मग म्हणतो गोळीशिवाय मला होतच नाही, गोळी खाल्ली तरच मी जगू शकतो. असं होत नाही. गोळी खाल्ली तर तुम्ही जगू शकता, कारण की तुम्ही सवय तशी लावलेली आहे. तुमचं हृदय तुम्ही कायम खिन्न ठेवलेलं आहे. म्हणून निगेटिव्हिटी दूर करा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. जे म्हणतात होतच नाही, जमतच नाही, करता येतच नाही, त्यांना म्हणा येशूच्या नावात स्टॉप, माझ्या जीवनामध्ये होणार आहे. आरशात पाहून सकाळी सकाळी म्हणायचं, मला जो सामर्थ्य देतो त्याच्या ठाई मी सर्व काही करावे शक्तिमान आहे. लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका, परमेश्वर काय म्हणतो याची पर्वा. लोक तर